आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये संपूर्ण जगाचं नेतृत्व करणाऱ्या अमेरिकेतील एका महत्त्वाच्या बातमीने संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला हादरा दिलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये एका परिषदेमध्ये एक धक्कादायक विधान केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल यांसारख्या नामांकित तंत्रज्ञान कंपन्यांना थेट सांगितलेलं आहे की भारतीय इंजिनियर्सला नोकरी देण्याचं थांबवा आणि चीनमध्ये फॅक्टरीज उभं करणं बंद करा आणि आता अमेरिकन लोकांना अमेरिकेच्या भूमीवरच नोकऱ्या मिळायला हव्यात असं त्यांचं हे विधान आहे। आता हे विधान केवळ राजकीय म्हणून त्याला सोडून देता येणार नाही, तर या विधानामागे फार मोठं अर्थनीती आणि जागतिकीकरणाच्या बदलत्या दिशेचा इशारा आहे। ट्रम्प यांचं अमेरिका फर्स्ट धोरण असू द्या किंवा पूर्णपणे अमेरिकन बनावटीचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधलं तंत्रज्ञान बनवण्याचे मनसुबे असू द्या, या घोषणांमुळे येणाऱ्या काळामध्ये एका नवीन तंत्रज्ञानातील शीतयुद्धाची सुरुवात होऊ शकते। भारतासाठी ट्रम्प यांचे विधान चिंता वाढवणारं निश्चितच आहे, पण प्रयत्न केल्यास भारताला इथे सुद्धा संधी आहे असे या क्षेत्रातले तज्ञ सांगतात। भारतामधील सॉफ्टवेअर इंजिनियर्स तसंच IT कंपन्यांना मोठ्या प्रमाणात अमेरिकेमधून प्रोजेक्ट्स मिळतात। जर अमेरिका खरंच भारत आणि चीन यांसारख्या देशातील कर्मचाऱ्यांपासून फारकत घेणार असेल तर त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरती, येथील रोजगारावरती तसेच परकीय चलनावरती सुद्धा होणार आहे। तर दुसरीकडे हेही समजून घेणं गरजेचं आहे की ट्रम्प यांच्या विधानामुळे, या निमित्तामुळे भारताला स्वतःचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधलं तंत्रज्ञान यासोबतच स्टार्टअप्स उभे करण्यासाठी प्रेरणा मिळू शकते, यासोबतच तशा संधी सुद्धा निर्माण होऊ शकतात। आता हा संपूर्ण विषय फक्त आर्थिक संबंधांचा नाहीये, फक्त आंतरराष्ट्रीय संबंधांचा नाहीये, तर भारताच्या भविष्यासाठीचं एक फार मोठं आव्हान आहे। आज आपण या विषयाची संपूर्ण माहिती घेऊयात, तसंच ट्रम्प यांचे हे विधान नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात आणि याचे संभाव्य परिणाम काय असू शकतात याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकूयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव आणि तुम्ही पाहताय बोलबिडूचा सविस्तर सेक्शन। आता डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणालेले आहेत ते सांगतो। ट्रम्प म्हणालेले आहेत की गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल यांसारख्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भारतामधून स्वस्तात मनुष्यबळ घेतलेलं आहे, चीनमध्ये फॅक्टऱ्या उभ्या केलेल्या आहेत आणि अमेरिका सोडून इतर देशांमध्ये त्यांचा नफा जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने लपवून सुद्धा ठेवलेला आहे आणि आता हे सगळं बंद झालं पाहिजे अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतलेली आहे। याच विषयामध्ये अधिक पुढे जात ट्रम्प यांनी 3 ठळक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स जारी सुद्धा केलेले आहेत किंवा त्यांनी तसे 3 ठळक आदेश सुद्धा दिलेले आहेत। आता त्यातलं पहिलं महत्त्वाचं असं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील स्पर्धा जिंकण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं डेटा सेंटर, संशोधन आणि एकूण डेव्हलपमेंट अमेरिकेतच व्हावी यासाठी सवलती आणि प्रोत्साहन दिलं जाईल। यासोबतच सरकारकडून निधी मिळणाऱ्या अशा स्वरूपाच्या कंपन्या किंवा संस्थांमध्ये डाव्या विचारसरणीचा त्यांना प्रभाव नको आहे। आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे पूर्णतः अमेरिकेतच विकसित झालेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पुढे घेऊन जाणे। आता ट्रम्प यांच्या या एकूणच धोरणामधून त्यांची संकुचित वृत्ती जरी आपल्याला दिसत असली तरी सुद्धा अमेरिकेच्या दृष्टीने बघायला गेल्यानंतर त्यांच्या अमेरिका फर्स्ट या पॉलिसीसाठी अमेरिकेतल्या प्रत्येक नागरिकासाठी त्यांचे हे धोरण अत्यंत महत्त्वाचं आहे असं सांगितलं जाते। ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम थेटपणे भारतातील सॉफ्टवेअर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करणारे जे सर्व कर्मचारी आहेत आणि एकूणच हे जे क्षेत्र आहे याच्यावरती होण्याची शक्यता आहे। भारतामधून हजारो इंजिनियर दरवर्षी अमेरिकेमध्ये H-1B व्हिसावरती जातात। आता याच्यामध्ये घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। TCS, इन्फोसिस, विप्रो यांसारख्या कंपन्यांचे अमेरिकेतील प्रोजेक्ट धोक्यामध्ये येऊ शकतात। तसेच भारतातून अमेरिकेमध्ये जाणाऱ्या तंत्रज्ञाची आणि विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा घटू शकते। आता हे सगळे जे आहेत ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा होईल की फक्त ITच नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, क्लाउड, सायबर सुरक्षा अशा क्षेत्रांमध्ये सुद्धा भारतीय तरुणांना अमेरिकेमध्ये कमी संधी मिळेल। यासोबतच भारतामधील एकूणच IT उद्योग हा अमेरिका आणि युरोपमधून येणाऱ्या प्रोजेक्टवरती अवलंबून आहे। TCS, इन्फोसिस, HCL यांसारख्या कंपन्यांचे महत्त्वाचे प्रकल्प हे अमेरिकेमधूनच आलेले आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये जर का अमेरिकेमधील या प्रमुख ग्राहकांनी आपल्या इथल्या लोकांना नोकरी देण्याची जर का टाळायचं ठरवलं आणि त्यांच्या इथल्या स्थानिक लोकांना जर का नोकरी देण्याची मागणी केली
केली तर भारतीय कंपन्यांचा नफा घटू शकतो। उद्या जाऊन ट्रम्प काय धोरण आखतील आणि त्याची काय अंमलबजावणी करतील या संदर्भात अंदाज येत नसल्यामुळे कदाचित अमेरिकन कंपन्या भारतातील गुंतवणूक येणाऱ्या काळामध्ये थांबवू सुद्धा शकतात। अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की परदेशातील भारतीय नागरिकांकडून भारतामध्ये येणारे परकीय चलन जे आहे ते सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे। याच विषयावरचे अमेरिकेवरती काय परिणाम होतील ते सुद्धा लगेच सांगतो। अमेरिका असणं हेच मुळामध्ये जगभरातून अमेरिकेमध्ये येत असलेल्या टॅलेंटवरती अवलंबून आहे। गुगल, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्यांमध्ये किंवा त्यांच्या टीममध्ये 30 ते 40% लोक हे भारतीयच आहेत असा डेटा सांगतो। आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे त्याच्यामध्ये स्पर्धा सुरू असताना भारतासारख्या देशातून जर का टॅलेंट येणं बंद झालं तर अमेरिका आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये मागं पडू शकतं असा एक अंदाज आहे। भारतीय कर्मचाऱ्यांशी तुलना करता अमेरिकेतील स्थानिक कर्मचाऱ्यांची अपेक्षा आणि वेतन दोन्हीही जास्त आहे आणि वेतनाच्या तोडीचं कौशल्य त्यांच्याजवळ अमेरिकेत आहे किंवा नाही याच्याविषयी सुद्धा शंका आहे। जागतिक तंत्रज्ञान क्षेत्र हे आंतरराष्ट्रीय सहकार्यावरती अवलंबून आहे। तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे एकमेकांशी सहकार्य करणं आवश्यक असतं, पण ट्रम्प यांचं धोरण हे नेमकं याच्या विरोधात आहे आणि या सर्व परिस्थितीमुळे भारतासाठी मात्र संधी निर्माण झालेली आहे। पहिली संधी आहे स्वदेशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान विकसित करण्याची आणि दुसरी महत्त्वाची संधी आहे अमेरिका आणि चीन या दोघांपासून योग्य ते अंतर ठेवून स्वतःचा हेतू साध्य करण्याची। डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे एकूणच टेक्नॉलॉजी वर्ल्डमध्ये येणाऱ्या काळामध्ये मोठे बदल होणार असे स्पष्ट संकेत दिसतात। संपूर्ण जग हे खेड आहे असं म्हणता म्हणता आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आहोत आणि तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे आहात अशी एकूण अस्मिता जागृत होताना दिसते आणि हीच परिस्थिती भारतासाठी एक मोठं संधीचं दार उघडू शकते। एक आकडेवारी सांगतोच तुम्हाला या सर्व विषयाची, म्हणजे तुम्हाला ग्रॅव्हिटी लक्षात येईल। भारताच्या IT सेवा निर्यातीमध्ये सुमारे 60% हिस्सा हा फक्त अमेरिकेचा आहे। इन्फोसिस, TCS, विप्रो, HCL यांसारख्या कंपन्यांचे अमेरिकेमधून येणारे उत्पन्न हे 60 ते 70% दरम्यान आहे। अमेरिकेमध्ये प्रतिवर्षी 85,000 जणांना H-1B व्हिसा मंजूर होतो, त्यापैकी 70% भारतीय आहेत। सध्या अमेरिकेमध्ये 4.5 लाखाहून अधिक इंजिनियर्स H-1B व्हिसावरती काम करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमधील 1/3 इंजिनियर हे भारतीय वंशाचे आहेत। गुगल, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या मोठमोठ्या टेक कंपन्यांचे CEO हे सुद्धा भारतीय तरी आहेत किंवा भारतीय वंशाचे तरी आहेत। भारतामध्ये सध्या राजकीय आघाडीवरती आणि एकूणच शैक्षणिक आघाडीवरती काय गोंधळ चालू आहे हे आपल्या सगळ्यांना चांगलं माहिती आहे। या सर्व परिस्थितीमध्ये 2024 मध्ये चीनने अमेरिकेपेक्षा 50% अधिक पेटंट्स आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये दाखल केलेले आहेत। चीनने तब्बल $50 मिलियन अधिकची गुंतवणूक ही एकट्या आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी केलेली आहे आणि भारतामध्ये काय चालू आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जे परकीय चलन येतं त्याच्यातील मोठा वाटा हा अमेरिकेतील भारतीय या इंजिनियर्स आणि व्यावसायिकांचा सुद्धा आहे। ट्रम्प यांचं धोरण अगदी स्पष्ट आहे बघा। त्यांच्यासाठी अमेरिका सर्वप्रथम आहे। अमेरिकेतील नोकरी, अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि अमेरिकेची सुरक्षा फक्त आणि फक्त अमेरिकन लोकांसाठीच राखून ठेवलेली असली पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे। आता ट्रम्प यांच्या मतानुसार भारतामधून भरती केल्यामुळे अमेरिकन नागरिकांचे रोजगार जात आहेत। भारतातून अमेरिकेत येणाऱ्या इंजिनियर्समुळे अमेरिकन इंजिनियर्सचा हक्क हिरावून घेतला जातोय असंही त्यांना वाटतंय। येणाऱ्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे महत्त्वाचं युद्धाचं क्षेत्र असणार आहे। त्यामुळे या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती, या डेटावरती फक्त अमेरिकेचं नियंत्रण असावं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि म्हणूनच त्यांनी भारत आणि चीन किंवा इतर देशांना या संदर्भातली कामं दिली जाणार नाहीत, यांचे इंजिनियर्स कामाला ठेवले जाणार नाहीत हे स्पष्ट केलेलं आहे। ट्रम्प यांच्या एकूणच धोरणाचा भारतावरती परिणाम होणार आहे, फक्त तो सकारात्मक असेल की नकारात्मक हे भारताच्या येणाऱ्या काळातील रणनीतीवरती अवलंबून असणार आहे। येणाऱ्या काळामध्ये भारत आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काय सुधारणा करतो, किती उद्योगपूरक धोरण निर्माण करतोय किंवा किती उद्योगपूरक वातावरण निर्माण करतोय, धार्मिकतेची कास सोडून आधुनिकतेची कास धरतोय का, या सर्व प्रश्नांची उत्तरं भारतालाच शोधावी लागणार आहेत। या संपूर्ण विषयाला धरून अमेरिकेतील नोकऱ्या जर का कमी झाल्या तर तेथील प्रतिभावान भारतीय परत एकदा भारतामध्ये येतील ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे। ट्रम्प यांचं एकूण वक्तव्य, त्यांचं अमेरिका फर्स्ट धोरण हे जागतिक तंत्रज्ञानाच्या धोरणांच्या बदलत्या दिशेचे स्पष्ट संकेत आहेत।
भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्कफोर्स आहे, मोठा डिजिटल ग्राहक वर्ग आहे, पण या सर्व क्षमतेचं संधीमध्ये रूपांतर करण्यासाठी येथील एकूण व्यवस्थेला अपयश येत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय आणि म्हणूनच हे अपयश यशामध्ये बदलण्यासाठी येथील धोरणकर्त्यांवरती येणाऱ्या काळामध्ये फार मोठी जबाबदारी असणार आहे. नाहीतर जे धोरण अमेरिकेनं राबवलेलं आहे तेच धोरण उद्या युरोप, कॅनडा, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यांसारखे देश राबवण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशा वेळेस आपल्यासमोर कोणताही पर्याय असणार नाही. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.